चण्याची डाळ न वापरता न शिजवता फक्त काही मिनिटात पुरणपोळी बनवता येते हे माहिती होतं का? नसेल माहीत तर ही रेसिपी बघा आणि इन्स्टंट पुरणपोळी बनवा. तर सर्वात आधी आपल्याला 1 कप डाळ घ्यायचं आहे. डाळ निवडून घ्यायचं आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं. त्यानंतर याला चाळून घ्यायचं. आता पॅनमध्ये 2 चम्मच तूप टाकून घ्यायचं आणि हे वाटलेलं डाळीचं पीठ टाकून घ्यायचं. गॅसची फ्लेम स्लो करायची आणि 5 ते 6 मिनिटं सुगंध सुटेपर्यंत हे पीठ भाजून घ्यायचं. आता पाव कप याच्यात गरम पाणी टाकायचं. मिक्स करायचं. परत पाव कप गरम पाणी टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. अर्धा कप गूळ टाकायचा, अर्धा कप साखर टाकायची. पूर्ण गूळ घ्यायचा असेल तर गूळ घ्या, पूर्ण साखर घ्यायची असेल तर साखर घ्या. आता गाठी न होता याला मिक्स करत मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं. परत पाव कप पाणी टाकायचं. असं करून पाऊण कप पाणी लागलेलं आहे. पाणी एकदाच नाही टाकायचं, असं थोडं-थोडंच टाकायचं. मिक्स करायचं. आता 1 चम्मच इलायची पावडर टाकायचं आणि थोडंसं जायफळ किसून टाकायचं. आता परत मिक्स करायचं. थोडीशी हळद टाकायची, 1 चम्मच तूप टाकायचं. छान 2-3 मिनिटं परत शिजून घ्यायचं. असं करून 7 ते 8 मिनिटं हे पुरण शिजून घ्यायचं. तर इथे पुरण शिजलेलं आहे. 2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून आता पुरण रेडी झालेलं आहे. आता थंड करायला ठेवायचं आहे. आता याचं पीठ मळून घ्यायचं पोळ्यांचं. आता 2 कप मी इथे पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आहे आणि थोडीशी हळद, 1 चम्मच तूप, थोडंसं मीठ टाकून थोडं-थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आता या पुरणपोळ्या करायला खूप सोप्या आहेत. ज्यांना पुरणपोळ्या जमत नाहीत किंवा मग वेळ नसेल किंवा डाळ शिजवून पुरण बनवायचा कंटाळा आला असेल, तर तुम्ही अशा प्रकारे इन्स्टंट पुरणपोळ्या करून खाऊ शकता. खूप सोपी रेसिपी आहे. तर इथे पीठ पण आता मुरलेलं आहे. पीठ मळून आपल्याला 10 ते 15 मिनिटं रेस्टला ठेवायचं आणि त्यानंतर एक पिठाचा गोळा घ्यायचा. पुरण पण थंड झालेला आहे. पुरणाचा एक गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची. तर पोळी लाटायची. गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आणि अ, कमीच फ्लेम ठेवायची आहे. यावर पोळी टाकायची. आलटी-पलटी करून तूप लावून छान खरपूस भाजून घ्यायची. तर इन्स्टंट पुरणपोळी रेडी आहे. याच्यासोबत तुम्ही आमटीसोबत खाऊ शकता किंवा मग दुधासोबत खाऊ शकता किंवा नुसतं तुपासोबत खाऊ शकता. तर रेसिपी झालेली आहे. आवडली असेल तर कमेंटमध्ये पण सांगा आणि चॅनलला एक फॉलो करा.